हॅलो, आज मी तुमच्यासोबत पनीर रेसिपी शेअर करत आहे। बघू शकता मी कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतला आणि 4-5 काजू घेतले आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची घेतली आहे आणि मस्त असं भाजून घेतलं आहे। त्यानंतर दूध अर्धी वाटी दुधामध्ये पनीर मसाला मिक्स केला आहे। बघू शकता शाही पनीर मिक्स घेतला आहे मी मस्त असं मिक्स करून ठेवायचं। त्यानंतर तेल घ्यायचं, त्यामध्ये जिरा, लवंग, काली मिर्च आणि हे जिरे हे सगळं टाकून घ्यायचं। थोडंसं भाजू द्यायचं त्याला, लाल मिरची पण, आणि त्यानंतर अद्रक लसूण कोथिंबीरचा पेस्ट टाकला आहे मी। त्यानंतर लाल मिरची आपल्या तिखट जेवढं लागते तेवढं, त्यानुसार हळद, थोडासा घरचा मसाला टाकला आहे मी, काळा मसाला। आणि त्यानंतर मग जे आपण पेस्ट बनवली होती ना, कांदा लसूण आणि टोमॅटो वगैरेची, तर ती पेस्ट टाकून छान असं भाजून घ्यायचं। मस्त असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं, बघू शकता। आणि मग त्यानंतर पनीर मसाला मिक्स करून ठेवला होता ना आपण, ते टाकून घ्यायचा। ते टाकून मस्त असं हलवून घ्यायचं आणि थोडा वेळ शिजत ठेवायचं। थोडा वेळ शिजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्या जेवढं लागेल तेवढं पाणी ॲड करायचं, थोडंसं असं। आणि मग नंतर मग मी इकडं पनीरचे काप करत होते। पनीर कट करून घेतलं आणि तुम्हाला वाटत असेल फ्राय करून घ्यायचं तर फ्राय पण घेऊ शकता। मी तसंच टाकले, मला तसं आवडतं म्हणून। मस्त असं पनीर टाकलं, त्यानंतर थोडंसं सगळ्याला आवडणार अशी पनीर रेसिपी आहे। मला तर खूप आवडते, तुम्हाला आवडते की नाही नक्की सांगा। त्यानंतर टाकले मी इकडं भाजलं होतं, मसाला वगैरे आपला चांगला भाजला। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्या हिशोबानुसार, मीठ टाकून घेतलं। थोडंसं पाणी टाकलं, पाणी टाकल्याच्या नंतर परतून घेऊन मग त्याच्यामध्ये पनीर सोडायचं। बघू शकता पनीर टाकत आहे मी। पनीर टाकल्याच्या नंतर थोडा वेळ शिजायसाठी ठेवायचं आणि मग नंतर बघू शकता मस्त अशी भाजी रेडी आहे। खूप छान आणि टेस्टी पण झाली होती, दिसायला पण छान आणि खायला पण भारी एकदम, बघू शकता। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब